नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 31 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी संध्याकाळी सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून घेते आणि ती सगळ्यांना सांगते की आता मी तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींना एक प्रश्न विचारणार. जी व्यक्ती त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल ती असेल खरी तेजस्विनी. सखी त्या दोघींनाही चिठ्ठ्या देते आणि त्या दोघींना प्रश्न विचारते. सखी विचारते, आता तुम्ही दोघींनी मला सांगायचं आहे, म्हणजे या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे की बाबांची एवढी सिरियस कंडिशन कशामुळे झाली होती. तर दोघी त्याच्यामध्ये उत्तर लिहितात आणि सखीकडे देतात. सखी सरकारची चिठ्ठी वाचते आणि ते वाचून तिला एकदम धक्का बसतो. आता कान्हाने सरकारला जिंकवण्यासाठी जी मस्त आयडिया केली आहे, त्या आयडियामुळे सरकार गाफील राहून कोणती मोठी चूक करते ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सगळे डायनिंग टेबलवरती नाश्ता करायला आलेले असतात. कान्हा सखीला इशाऱ्याने सांगतो की चहा टोस्ट खा. सखी तिच्या स्टाईलमध्ये चहा टोस्ट घेते. कान्हा म्हणतो, अहो सखी मॅडम, हे काय करताय तुम्ही? अहो हे असं कोणी चहा टोस्ट खातं का? काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही तुम्हाला? सरकार ओरडते. सरकार म्हणते, तू कोण आहेस रे सखीला मॅनर्स शिकवणारा? सखीला जसं हवंय तसं ती खाऊ शकते. सरकार सखीला म्हणते, सखी बाळा, तुला जसं हवंय ना तसं खा. तेजस्विनी म्हणते, सखी अगं तुझी अजून ही सवय गेलेली नाही आहे का? मला माहिती आहे ना, आता चहा टोस्ट असे भिजवले, आता रमत गमत खाशील. सरकार तिलाही ओरडते. सरकार म्हणते, ती माझी मुलगी आहे, रमत गमत खाईल किंवा कसंही खाईल. तू कोण आहेस ग तिला सांगणारी? कान्हा म्हणतो, खरी तेजस्विनी कामत. काय ना, सखी मॅडम लहान होत्या त्यावेळेस असं चहा टोस्ट खायच्या आणि त्यांची आई त्यांना ओरडायची. हे मला सखी मॅडमनेच सांगितलं आहे. सखी सरकारला विचारते, सरकार अहो ही गोष्ट तुमच्या कशी लक्षात नाही आहे? सरकार डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते, सखी अगं ही जुनी गोष्ट आहे आणि माझ्या लक्षात नाही असं कसं बोलू शकतेस तू? अगं माझं सगळं चांगलंच लक्षात आहे. आणि कसं आहे ना, मी तेव्हा तुला ओरडायचे कारण तू असं भिजवून आहे ना ते चहा टोस्ट असं रमत गमत खात बसायची आणि त्यामुळे तुझा अभ्यास राहायचा आणि म्हणून तुझ्यावर चिडायचे ग. तुझ्यावर चिडण्याचं रागवण्याचं एकमेव कारण तेच होतं. पण सखी आता तू मोठी झाली आहेस, आता काही अभ्यास वगैरे नाही तुझ्या मागे, त्यामुळे तू निवांत हे सगळं खाऊ शकतेस. कान्हा म्हणतो, पण सरकार सरकार त्याला ओरडते. सरकार म्हणते, बास कर आता, ऑफिसला जायचं आहे ना, हा लपंडाव आहे ना 4 दिवसात संपेल किंवा नाही संपणार, मला त्याच्याबद्दल काही पडलेलं नाही आहे. पण ते कामत एम्पायर जे मी उभं केले त्याचं काम थांबता कामा नये. कसं ना, इथे एक फॅमिली सांभाळायची, तिथे ऑफिसमध्ये मला अनेकांच्या फॅमिली सांभाळायचे आहेत. शेवटी कसं आहे ना, माझ्या राघवचं ऑफिस आहे ते आणि माझ्या राघवने उभं केलेलं ते काम कधीही थांबता कामा नये. सरकार उभी राहते आणि ती परशूकडे रागाने बघते. परशूसुद्धा आपला नाश्ता सोडतो आणि उभा राहतो. परशू कान्हाला म्हणतो, कान्हा तू पण चल आमच्यासोबत. कान्हा म्हणतो, नो, 4 दिवस मी सुट्ट्या टाकलेल्या आहेत. आता जोपर्यंत या सगळ्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी घरीच थांबणार आहे. आणि कसं आहे ना, माझ्या वार्षिक सुट्ट्या आहेत ना, त्यातल्या मी या 4 सुट्ट्या घेतलेल्या आहेत. मी मेल टाकला होता, तुम्ही बघितला नाही का? कान्हा सरकारला म्हणतो, बघितलं, काही काम करत नाही आहे. सरकार परशू तिथून निघून जातात. थोड्या वेळाने सरकार ऑफिसमध्ये येते. आज सकाळी कोणीच आपल्याला रिस्पेक्ट दिला नाही, कोणाला आपली भीती वाटत नाही आहे, हे याचाच ते विचार करत असते. आणि तेवढ्यात तिथे परशू येतो. सरकार परशूला ओरडते आणि कॉफी मागवायला सांगते. तेवढ्यात तिथे पिऊन येतो. पिऊन म्हणतो, इथे सरकार कॉफी. पिऊन सरकारच्या समोर कॉफी ठेवतो. सरकार विचारते, काय काही विसरतोयस का तू? मी सकाळी ऑफिसला आल्या आल्या गुड मॉर्निंग बोलायचं असतं, विसरलायस का? आठवत नाही आहे? पिऊन म्हणतो, ते का माहिती आहे, माझ्या लक्षात आहे, पण मी मुद्दामच बोललो नाही. सरकार अजून भडकते. सरकार म्हणते, हे इथे चालणार नाही. सरकारची भीती वाटणं बंद झाले का? नोकरीवरती राहायचं आहे ना, इथे करायची ना नोकरी इथे? पिऊन म्हणतो, नाही, मला इथे नोकरी नाही करायची आणि हा आहे माझा राजीनामा. सरकार मला दुसरीकडे नोकरी मिळाली आहे आणि खरं तर मी इथे होतो ना
ते फक्त तेजस्विनी वहिनींसाठी. पण माझ्या खऱ्या तेजस्विनी वहिनींना काल मी बघितलं आणि बस म्हटलं, आता इथे नाही थांबायचं. सरकार, तुमचं अस्तित्व आता शून्य झाले आणि म्हणून मी तुमच्यासोबत काम नाही करू शकत. पिऊन राजीनामा आपटतो आणि तिथून निघून जातो. सरकार खूप भडकते. सरकार परशूला म्हणते, हे काय चालू होतं? सकाळी घरात कोणाला माझी भीती वाटली नाही, इथे आता ऑफिसमध्ये हा पिऊन नखरे दाखवतोय. आता हळूहळू करून मला सगळेच ॲटिट्यूड दाखवणार आहेत का? परशू म्हणतो, सरकार मी काही नाही केलेले. सरकार त्याला जायला सांगते. परशू जातो आणि सरकार आपली पिस्तूल काढते. रागाने काही भलतासलता विचार करत असते. तर इथे कान्हा किरणला भेटायला येतो. कान्हा किरण आत्तापर्यंत जे जे काही चालू होतं त्याबद्दल बोलत असतात. कान्हा म्हणतो, मला माहिती आहे ना, ती सरकार आता ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि याच्यातच काहीतरी चूक करेल. किरण म्हणतो, नाही, ती ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही आहे, ती आता हरली आहे आणि त्यामुळे ती सावध आहे. कान्हा, ती जर जिंकली ना तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येईल. म्हणून तुला आता असं काहीतरी करावं लागेल की या 4 दिवसात पहिले 2-3 दिवस तरी तिला जिंकवावं लागेल आणि मग 4थ्या दिवशी ती काहीतरी चूक करेल आणि सगळं सत्य समोर येईल. कान्हाला किरणचं बोलणं पटतं आणि कान्हा त्या दिशेने विचार करायला लागतो. तर इथे सखी बाथरूममध्ये येऊन रडत असते. ती विचार करत असते, हे सगळं काय चालू आहे, किती कन्फ्युजन आहे याचा विचार करते. आणि तिच्याकडे तेजस्विनी येते. तेजस्विनी म्हणते, सखी तुझी अजून ही सवय गेली नाही आहे का? सखी म्हणते, मला काही कळतच नाही आहे, खरी तेजस्विनी कामत कोण हे कसं काय ओळखू मी? तेजस्विनी म्हणते, सखी जेव्हा आपल्याला काही कळत नाही ना तेव्हा प्रश्न विचारायचे असतात. त्या दोघींचं बोलणं चालू असताना सरकार तिथे येते. सरकार बाथरूमच्या बाहेर उभं राहून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. सखी तेजस्विनीला विचारते, म्हणजे काय बोलताय तुम्ही? तेजस्विनी म्हणते, सखी जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात ना त्यावेळेस प्रश्न विचारायचे असतात. एक उत्तम उपाय आहे तो. विचार ना, सगळे प्रश्न विचारतो, माझ्याकडे सगळ्याची उत्तरं आहेत. तुझं चहा टोस्ट खाणं, राघवचं डेली डायरी लिहिणं आणि माझं या घराच्या अवतीभोवती नवीन झाडं लावणं, सगळ्याचे प्रश्न विचार. मला पूर्ण खात्री आहे तिला एकाही प्रश्नाचं उत्तर येणार नाही, कारण ती तेजस्विनी नाही. सरकारने सगळं ऐकलेलं असतं. सरकार आपल्या रूममध्ये येते. सरकार इथे मनात म्हणते, राघवला डायरी लिहायची सवय होती, म्हणजे दिवसभर जे जे घडतंय ते सगळं तो डायरीत लिहून ठेवायचा. म्हणजे ही जर डायरी मी वाचू शकले तर राघवचं डेली रुटीन मी वाचेल आणि त्यामुळे राघव काय काय करायचा, दिवसभर काय काय झालं मला सगळं कळेल आणि मग सखीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला देता येईल. पण या राघवने डायरी ठेवली तरी कुठे असेल? सरकार खूप विचार करत असते आणि तेवढ्यात तिला नवादेचा फोन येतो. नवादेशी बोलून सरकार खूप खुश होऊन जाते आणि ती फोन ठेवते. सरकार इथे मनात म्हणते, सखी विचार, आता तुला जेवढेही प्रश्न विचारायचे ना तेवढेही विचार. आता मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. सखीला अक्कल शिकवायला चालली आहे का मूर्ख बाई? आता बघते ना मी काय काय करते ते. सरकार डायरी आणायला जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.